जे पद्धतीने सभागृह हाताळलेलं होतं ते पण बघून चांगल्या प्रकारे हळूहळू त्याचा अभ्यास झाला आणि त्याप्रमाणे काम करत आहे. बरं, पण ताई मला आता थोडं पुण्यातल्या समस्यांविषयी बोलायचं आहे, कारण आपला पुणे संवाद खरं तर सुरू आहे. पुणे शहरामध्ये महिलांची असुरक्षितता असेल, आजही उन्हाळा आला की पाण्याचे प्रश्न आजही मिटत नसल्याचं दिसतंय. अनेक लोकप्रतिनिधी आहेत या ठिकाणी जे पुण्याचं प्रतिनिधित्व करत असतात. बरं, अनेक वेळेला जे आम्ही टेलिव्हिजनवरती बघतो की सभागृहामध्ये सुरू असलेला गोंधळ, त्यात झालेले आरोप प्रत्यारोप, तिथे पुण्यातल्या आजतागायत असलेल्या समस्या या निवारणासाठी आपण सगळ्यांनी मिळून काय करणं गरजेचं आहे? संवाद कुठे कमी पडतोय? एक तर आपल्याला पुणे शहर आणि आपलं शहरीकरण महाराष्ट्राचं हे ज्या वेगाने वाढतंय ते पाहिलं तर त्या वेग जो आहे तो अपरिहार्य वेग आहे एका बाजूला, कारण ग्रामीण भागामध्ये तेवढा रोजगार नाहीये आणि पुण्याच्या जवळपासच्या गावांमध्ये जी वाहतूक व्यवस्था, पूर्वीची प्लॅनिंग कमिशनची शिफारस आहे की मोठ्या शहरांच्या जवळ निवास व्यवस्था जर का जवळजवळ अर्ध्या तासामध्ये झाल्या तर त्या लोकांचं आणि वाहतुकीची सोय असेल तर मग त्याच शहरावर ताण पडत नाही. जसं मुंबईच्या शेजारी नवी मुंबई झाली, परंतु ते प्रत्यक्षामध्ये आलं नाही. जसं पाहिजे त्या गतीने ते होत गेलं. पाण्याच्या समस्या आणि याच्या संदर्भात पाण्याच्या वाटपासाठीचा एक लवाद असतो, त्याच्यानुसार पाण्याचं वाटप होतं की किती वाटप ग्रामीण भागाला होणार, किती वाटप शहरी भागाला होणार. परंतु आता पुण्याच्या ज्या विद्यमान समस्या मला मुख्य दिसतात त्याच्यात एक म्हणजे वाहतुकीची समस्या आहे. जिथे जाऊ त्या ठिकाणी ट्रॅफिकची अडचण झालेली दिसते. परंतु वाहतूक पोलिसांनी गेल्या काही महिन्यामध्ये प्रयत्न करून त्यांचं असं म्हणणं आहे की निदान 50 ते 60% वाहतुकीच्या कोंडीवरचे उपाय काढलेले आहेत. पण आमचं नेहमी म्हणणं असतं की सगळ्या लोकप्रतिनिधींसमोर तुम्ही आढावा मांडत जा दर 2 ते 3 महिन्यांनी की यात काय सुधारणा केलेल्या आहेत आणि काय करायला पाहिजे म्हटलं तर मला असं वाटतं की जे आमदार आहेत त्याचबरोबर जे सामाजिक संघटना आहेत, तर आमदार आणि सामाजिक संघटना यांच्यामध्ये थोडंसं अंतर पडलंय असं मला वाटतं. जेवढ्या प्रमाणात लोकप्रतिनिधींचा तिथल्या सामाजिक संघटनांशी संवाद किंवा सुसंवाद असायला पाहिजे तेवढा तो सुसंवाद नाहीये आणि मग काय होतं, स्थगिती, कोर्टामध्ये जाणं, या सगळ्या गोष्टी सुरू होतात. कारण पारदर्शकतेचं थोडं प्रमाण मला कमी वाटतं. म्हणजे एखादा निर्णय होतो तर तो आपण का तसा केलाय याची माहिती लोकांपर्यंत पोहोचली तर त्याच्यामधून लोकांचे गैरसमज कमी होतील. आणि पाण्याच्या संदर्भात म्हणाल तर मला ते विधान करताना मी जबाबदारीने करते की पाण्याची कितीतरी 30% पाण्याची तर चोरी होते ना. मग त्याला रोख का लागत नसावा? नाही, मुळामध्ये काय आहे, याचं कुठून ते टँकर पाणी डायरेक्टली काही ठिकाणचं पाणी कसं घेतलं जातं तर ते वर्णन करणं म्हणजे त्या लोकांवरती, त्यातले जे स्वतःच्या कामासाठी करत असतील, शेतीसाठी पाणी त्यांचा तो अधिकार आहे. पण शेतकऱ्यांच्या विहिरीमधून डायरेक्टली टँकरनी पाणी काढून विकणारे पण लोक आहेत आणि याच्यावरती आम्ही काही बोललो नाही असं नाहीये. अजितदादांसमोर बोललेलो आहे, सभागृहात बोललेलो आहे, विधान परिषदेत, विधानसभेत बोललेलं आहे. पण काय असतं, आपण म्हणतो ना मराठीत एक म्हणे की मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची, पण काही मांजरं इतकी मोठी झालेली आहेत ना की त्यांची गळेपर्यंत हातच कोणाचा पोचत नाही. त्याच्यामुळे या सगळ्या मुद्द्यांच्या वरती काम व्हायला, महानगरपालिका उद्या अस्तित्वात आल्या सगळ्या तर निदान काही नगरसेवक तरी, म्हणजे मी आता 20-22 वर्ष याच्यात आहे, मला असं वाटतं की तरी मी अजून लोकप्रतिनिधींकडून आशा सोडलेली नाहीये की कुणी ना कुणी कधी ना कधी काही प्रश्न घेतील असा मला आशावाद वाटतो. याचं कारण असं की खूप तरुण माणसं मी अशी बघते की जी उमेदीने काम करतायत आणि सगळेच जण काही भ्रष्ट आणि सगळेच जण काही करायचं नाही असं नाहीये. कारण काहीच काम केलं नाही तर समाज बाजूला टाकतो हे पण सगळ्यांना, राजकारणातल्या लोकांना माहिती आहे. तर पुण्याच्या प्रश्नांविषयी काही करायचं असेल तर मी तुम्हाला सुचवीन की एक आपलं माध्यम आहे, तर तुम्ही दर महिन्यातून एखादा कार्यक्रम, पुण्यातली एखादी समस्या सुटली असेल तर त्याची बेस्ट प्रॅक्टिस ती कशी सुटली, त्यातून काय मार्ग काढला लोकांनी. उदाहरणार्थ एखाद्या इमारतीवरती सगळ्यांनी सोलर बसवलेलं आहे, पावसाचं पाणीची गळती होऊ नये म्हणून ते सांडपाणी वापरत आहेत, अशी काही चांगली उदाहरणं असतील तर ती दाखवायला लागलो. किंवा काही गावं आहेत की ज्यांनी कचरा काढण्यासाठी काही प्रयोग केलेले आहेत, असं एक दाखवत गेलो तर मला असं वाटतं की लोकांना वाटेल की काहीतरी चांगलं. नक्कीच नीलमताई, आम्ही ग्वाही देतो की एक पॉझिटिव्ह जर्नलिझम म्हणा किंवा सकारात्मक पत्रकारिता जी आहे त्या माध्यमातून
केवळ पुणे शहरच नव्हे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक घडामोडी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू. अगदी मला थोडक्यात आपल्याला विचारायचं आहे, स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून राजकारण बाजूला सारून तुम्ही अनेक गरजू स्त्रियांसाठी एक वेगळी संस्था सुरू केली, ज्या माध्यमातून त्यांना स्वतःचे अधिकार कळायला लागले. मात्र महाराष्ट्रामध्ये आजही महिला अत्याचाराच्या घटना कमी होत नाहीये. याला कोण जबाबदार आहे? आणि मग अनेक वेळेला अधिकारी किंवा त्यांची देखील नावं येतात की अमुक एक केस व्यवस्थितरित्या मांडलीच गेली नाही. मग त्यावेळेला नेमकं कुणाचं चुकतंय असं आपल्याला वाटतं?